मंडळी, या ठिकाणी महाराजांनी अनेक लीला केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जळत्या पलंगाची. एकदा कृष्णा पाटलांच्या घरी ब्रह्मगिरी गोसावी आपल्या काही शिष्यांबरोबर आला आणि त्यांना राहण्याची जागा करून द्यायची विनंती केली. ब्रह्मगिरी गोसावी हा पक्का दांभिक होता. म्हणजेच भगवे वस्त्र घालून गीतेवरती काही निरूपण करून लोक आपल्याला फुकटचं खायला देतात या हेतूने तो फिरायचा. असाच कृष्णा पाटलाच्या मयामध्ये ब्रह्मगिरी गोसाव्याने नैनम छिंदंती शस्त्राणी ह्या भगवद्गीतेच्या वाक्यावरती निरूपण चालू केलं. समोरच्याच बाजूला गजानन महाराज एका पलंगावर चिली मोडत बसलेले आणि अचानक त्या चिलमीमधली एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंग चहू बाजूंनी पेटला. आगीचा पेट घेताच लोक घाबरले आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज, हे सागाचं लाकूड असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खाली उतरा. ह्याकडे दुर्लक्ष करत महाराज ब्रह्मगिरी गोसाव्याला म्हणाले की अरे, तू आत्ताच निरूपणात सांगितलंस की ब्रह्मा न जाळे अनळ, म्हणजेच आत्म्याला आग जाळत नाही, मग ये बस माझ्या बाजूला. हे ऐकताच ब्रह्मगिरी गोसावी घाबरला आणि महाराजांना शरण गेला आणि म्हणाला, मी तर दांभिक आहे आणि पोटभऱ्या कथेकरी आहे. मग गोसाव्याला महाराज उद्देशून म्हणाले की नुसतं शब्द पांडित्य आणि अनुभवावीण पोपटपंची याने आपल्या संस्कृतीचा घात केलाय, त्यामुळे आजपासून तू या दांभिकपणाला सोडून दे. अशा प्रकारे गजानन महाराजांनी ब्रह्मा न जाळे अनळ ह्या वाक्याला प्रत्यक्ष खरं करून दाखवलं आणि ब्रह्मगिरी गोसाव्याची वृत्ती पालटवली. आणि आत्ता तुम्ही जी पाहताय हीच ती जागा जिथे महाराजांनी ह्या जळत्या पलंगाची लीला केली. आणि इथे तुम्ही कसे याल तर एकदम सोपं आहे. गुगल मॅप्सवर टाकायचं कृष्णाजी पाटीलचा मळा, तुम्हाला मॅप्सवरच हे ठिकाण दिसेल आणि तुम्ही आरामात चालत येऊ शकता.